माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सुनील शिंदे साहेबांनी नायर हॉस्पिटलमधल्या MRIच्या मशीन संदर्भात जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे 93च्या माध्यमातून, ती वस्तुस्थिती खरी आहे. 13 नोव्हेंबर 2023 पासून हे MRI मशीन बंद आहे. परंतु हे MRI मशीन बंद जरी असलं तरी त्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था केलेली आहे. ॲम्ब्युलन्स सगळ्या मोफत देऊन आपण छोटा सायन रुग्णालयामध्ये या सगळ्या रुग्णांचा MRI करून घेतो. आणि याच्यातली विशेष बाब अशी आहे की मार्केटमध्ये 10 ते 15 हजार रुपयानं MRI होत असताना आपण 2500 रुपये हे फक्त महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये घेतो आणि ते 10 वर्षामध्ये कधीही आपण बदललेले नाहीत. ते 2500 रुपयेच आहेत. आणि MRIच्या मशीनच्या संदर्भातला निर्णय हा फक्त नायर रुग्णालयापुरता घेण्यात आलेला नाही, तर आपल्याकडे जे कुपर हॉस्पिटल आहे, नायर आहे, त्याच्यानंतर KEM आहे आणि लोकमान्य टिळक सायन आहे, ह्या चारही मेडिकल कॉलेजमध्ये आता MRI मशीन लावण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. त्याचं निविदा देखील झालेली आहे. 2 ते 3 दिवसामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल. जर्मन मेक ह्या मशीन असल्यामुळे थोडं यायला कालावधी लागेल, परंतु तोपर्यंत त्याला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते करण्याच्या सूचना देखील महानगरपालिकेला देण्यात येतील आणि जर्मनवरनं लवकरात लवकर या मशीन आणण्याचं प्रोव्हिजन देखील केलं जाईल आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये 4ही ठिकाणी MRI मशीन इन्स्टॉल केलं जाईल. तरी साहेब अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जो सगळ्याच मुंबईच्या आमदारांच्या मनातला असेल की ज्यावेळी हेल्थमधले आपण टेंडर काढतो तर 3 टेंडर आली नाहीत म्हणून 11-11, 12-12 वेळात ही टेंडर काढावे लागतात. मी सकाळीच ब्रीफिंग घेत असताना अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं आणि आज देखील निर्देश देतो की 2 वेळा जर टेंडर निघालेलं असेल आणि तिसऱ्या वेळी सिंगल बिडच आलं तर त्या मंजूर करण्याचा निर्णय देखील महानगरपालिकेनं घ्यावा. हा देखील आदेश आज या सभागृहात आम्ही देतो.